तुम्ही बघणार आहात दोडकेचा ठेचा आणि खूप दिवसानंतर केलेली आहे आज देवपूजा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूयात। काही कारणास्तव मला देव आणायला अजिबात वेळच भेटत नाही। तर हळद आणि लिंबूच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे देव आणि साफसफाई करून घेतली। तांदूळ पण बदलले अन्नपूर्णा मातेचे आणि आज लवकर उठल्यामुळे बाहेर मोगऱ्याची फुलं भेटली होती। ती फुलं आणि बेलाची पानं आणून ठेवली, सगळी साफसफाई केली, दिवा पण घासून घेतला आणि मग भाजीची तयारी केली। ते दोडक्याची ठेचा करायचा होता मला। आता दोडक्याचे सालटे काढून मी ते छोटे छोटे काप करून घेतले आणि मिक्सरमधून फक्त क्रश करून घेतलेले आहे। जुन्या बाया ज्या होत्या म्हणजे ज्या करायच्या ठेचा ते असं पाट्यावर त्याला ठेचून घ्यायच्या, पण हे मिक्सरमधून मी फक्त दोनदा थोडं थोडं फिरवून हे असं कट करून घेतलं आणि मग त्यात मीठ मिरची लसूण याचं जे मिक्सरमधून काढून घेतलं ते परतून घेऊन जिरे मोहरी टाकून थोडंसंच पाणी घातलेलं आहे, कारण दोडका आपला कवळा आहे आणि ठेचा खूप चविष्ट लागतो। एकदा दोडक्याचा ठेचा बनवून बघा। पूर्ण पाणी कोरडं झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि तेल घालून पुन्हा 2 मिनटं परतून घेतला आणि चवदार असा आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे। कोणी जरी दोडका कधी खात नसेल ना तर हा ठेचा एकदा नक्की करून बघा, खूप छान लागेल। आणि पोळ्या लाटून घेतल्या मग मी आणि पोळ्या फास्ट लाटून घेतल्यानंतर ठेवून दिल्या झाकून, कारण बाळ रडत होतं, खूप घाई झाली होती स्वयंपाक करायला, म्हणून पोळ्या पटकन लाटून घेतलेल्या आहे आणि झाकून ठेवल्या। आणि गरम तव्यावर मी काय करते, आपण जे दुधाचं पातेलं असतं ना ते ठेवून देते, मग त्याने काय होतं दूध दमाने आपलं तापतं आणि साय पण छान येते त्याला।